रे ना रे मा दर दर ना दर नो ओ हो रे नाम रे ना रे नाम समचरण दृष्टि रे समचरण दृष्टि विठेवरी समचरण दृष्टि हे ना समचरण दृष्टि रे ना समचरण दृष्टि विटेवरी सांजीरी समचरण दृष्टि हो समचरण दृष्टि समचरण दृष्टि समचरण दृष्टि हे ना विठेवरी पद सारे करे करे समचरण दृष्टि हे ना समचरण दृष्टि समचरण दृष्टि समचरण दृष्टि समचरण दृष्टि समचरण दृष्टि समचरण दृष्टि विटेवरी सांजीरी सांजीरी समचरण दृष्टि विटेवरी सांजीरी माझे वृत्ती हरे राम तेथे माझे वृत्ती हरि राम तेथे माझे हरि राहो अनिक न लगे हे नाथ अनिक न लगे माई का पदार्थ अनिक न लगे हे नारा तेथे माझी हरी वृत्ती राहो तेथे माझी हरी वृत्ती राहो अनिक न लगे हो अनिक न लगे हो माई का पदार्थ
तेथे माझे अर्थ नको देवा, नको देवा, तेथे माझे मना, तेथे माझे मना, 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 तेथे माझे मना, अर्थ नको देवा, नको देवा, तेथे माझे मना, तेथे माझे मना, तेथे माझे मना, अर्थ नको, अर्थ नको, अर्थ नको, अर्थ नको, तेथे माझे मनात अर्थ नको देवा, तेथे माझे मनात, तेथे माझे मना, तेथे माझे मना, अर्थ नको देवा, तेथे माझे मना, पद सारे गरे गरे, सारे ध ध ध सा, तेथे माझे मना, अर्थ नको, 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 तेथे माझे मना, अर्थ तेथे माझे अर्थ मना, नको देवा, हा ना, हा रे ना, हा ना रे ना, हा 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 तेथे आत्माना नको देवा, हा हा रे ना, रे ना, रे ना।
पद सारी गरी 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 सा धरी सा प सा प ग रे प गरी सा देते आत्मना नको देवा सारी गरी सारी ग पद सारी सा पद सारी गरी 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 सा धरी सा प सा प गरी सा तेथे आत्मना नको देवा तेथे माझे मना अर्थ नको देवा अनिक न लगे अनिक न लगे माई का पदार्थ अनिक न लगे अनिक न लगे अनिक न लगे माई का पदार्थ तेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित झणी जडो देशी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमान माना पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमान जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम त्रिसुताय विद्महे अणुसुया सुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्
ओम अंजनी सुताय विद्महे अनु वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानिप मच्छिंद्रराध्याम चौरंगी रेवणाक भर्तरी सज्ञाम भूम्या बुभुर्वणवणात सिद्धा श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आवाज करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करतो. राम राम. मनाना राम राम. मागच्या आपल्याच गटातले ना. म्हण राम राम. मागचा आवाज नाही येते. सगळ्यांनी म्हणा आता राम 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 राम. झाला 4000 जप आपला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. निर्गुण निराकार परब्रह्म ज्या ठिकाणी सगुण रूपात साकार झालं ते पंढरपूर. पंढरपूर ज्याच्या नावाने विश्वात शोभून दिसत आहे त्या पंढरीचा आराध्य श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो. मानवतेचा महान नंदादीप भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोडं, विश्व निर्माणकर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता डोकवता पडला मोती इंद्रायणीच्या काठावर. आळंदी गावा संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो. जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री जगदंबिका तुळजाभवानी आई रुक्मिणी आईच्या चरणी नतमस्तक होतो. एक देव राहिला वाटतं. हिंदुत्वाची शान तू, संस्कृतीचा मान तू, मृत्यूला आव्हान तू, आम्हा हिंदूंना अभिमान तू. ज्यांच्या कृपेने आमच्या मंदिरांवर कळस आहे आणि दाराच्या पुढे तुळस आहे. कोण आलं चेहऱ्यासमोर? तुडुंब वहातील नदी आणि नाले, तुडुंब वहातील नदी आणि नाले, सर समुद्राची येईल काय? अरे होऊन जातील राजे महाराजे, छत्रपती शिवराय दुसरे होतील. राजांच्या चरणी मुजरा करतो. सगळ्यांना पुनश्च नमस्कार करून माझ्या सेवेकडे प्रारंभ होतो. विठ्ठल तुम्हाला काहीच नाही करायचं. फक्त विठ्ठल विठ्ठल आलं का टाळी वाजवायची आणि विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करायचं. पण टाळी अशी नका वाजू, अर्धी अशी उभी वाजवा. अशी अशी वाजवायची. याचे रिझल्ट चांगले मिळतील तुम्हाला. ठीक आहे. अशी अशी उभी वाजवा आणि जोरात वाजवा. अशी अशी. हे प्रेस होतं. आणि विठ्ठल म्हणताना ठवर जोर द्यायचा, जेणेकरून हृदयाचा व्यायाम आहे. हा ब्लॉकेज निघून जातील. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये. हे विज्ञान आणि अध्यात्म आहे. टाळांचा आवाज ऐकला तर तुमच्या दुविधा मनस्थितीचा नाश होऊन तुमचा एकविधा भाव तयार होईल. मृदुंगाचा आवाज ऐकला तो तुमच्या स्पंदन ते व्हायब्रेशन तुमच्या इथं आदळल्यामुळं तुमचा रक्तप्रवाह व्यवस्थित चालेल. गायन ऐकलं तर बुद्धीची एकाग्रता वाढेल आणि कीर्तन ऐकलं तर अख्ख्या आयुष्याचं कल्याण होईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्याला निरोगी राहायचं त्याने रोज मोठ्याने टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, निरोगी राहायचं. त्या डॉक्टरांनी रिसर्च केलं म्हणे त्या तृतीयपंथी जे लोक असतात ना ते आजारीच पडत नाही म्हणे. मग डॉक्टरने रिसर्च केलं हे का आजारी पडत नाही, तर मग त्यांच्या संशोधनांत हे लक्षात आलं का ते लोक टाळ्या जास्त वाजवतात म्हणून ते आजारी पडत नाही. म्हणून माफी मागून बोलतो, जे कीर्तनात टाळी वाजवत नाही त्यांना देव पुढच्या जन्मात बाजारात टाळ्या वाजवायला पाठवतो. विठ्ठल हे कलियुगामधलं प्रधान साधन आहे. म्हणून लक्ष द्या. जास्त प्रस्तावनेमध्ये पडणार नाही. अभंग जो निवडलाय असा वारकरी नाही
ज्याचा हा अभंग पाठ नाही आणि ज्याचा अभंग पाठ नाही तो वारकरीच नाही. गाथ्यामधल्या पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे, लक्षात घ्या. हा अभंग कीर्तन प्रवचनकार पहिल्या दुसऱ्या दिवशी घेतात, पण मी आज जागरच्या दिवशी घेतलाय. तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण ह्या फंद्यात मला पडायचंच नाहीये. वेदांत सांगून तुमचा वेळ मला जास्त घ्यायचाच नाहीये. मला साधं बोलायचंय. अनिक न लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, ते दूषित जनी जडो देशी. आम्हाला सगळं कळलंय देवा, कारण तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे कर्म धर्म नाशिवंत. आज घेतलाय अभंग हा, रूप पर नाही घेतला, स्वरूप म्हणून नाही घेतला. हा अभंग आजच्या दिवशी मागणी पर घेतलाय. कारण का, याच्यामध्ये मागणी अनेक न लगे माईक पदार्थ. विठ्ठल कीर्तनकार नापास झाला का पास झाला हे शेवटी ठरवण्यापेक्षा कीर्तनकाराने अभंग कोणता निवडला याच्यावर कीर्तनकार नापास पास होत असतो. हा, नाही तर वास्तुशांतीचं कीर्तन पठ्ठ्याने अभंग निवडला, जाळोने संसार बैसोल्या, अरे मेल्या त्याची वास्तुशांती आहे. असं चालत नाही. ते विषयाला अनुसरून असायला पाहिजे का नको, विषयाला अनुसरून असायला पाहिजे. लक्ष द्या, ऐका ऐका. आज का मागायचंय देवाकडं, त्याचं कारण आहे उद्या सगळ्यांना मिळणार आहे. उद्या काल आहे ना. मग आता 7 दिवस तुम्ही श्रवणाची भक्ती केली, म्हणजे सेवा केली देवाची. 7 दिवस यांनी मृदुंगाची सेवा केली, भक्ती केली देवाची. माझ्या माता भगिनींनी तुळस घेतली, भजन करता, ही सेवा केली 7 दिवस. हे टाळकरी बिचारे एकदम मस्त एका ताला सुरात टाळ वाजून भजनामध्ये साथ देताय, कीर्तनात साथ देताय, ही सेवा केली त्यांनी. हे 2 चोपदार आहेत, तरुण आहे बरं का. हा, मस्त आहे. इकडं विनेकरी आहे, त्यांनी सेवा केली आहे. साऊंड सिस्टम आहे, सेवा आहे. आणि तुम्ही म्हणाल तुम्ही सुद्धा श्रवण भक्ती केली ना, सेवाच केली. मग जे पहिल्यापासून आजपर्यंत आहे त्यांनी उद्या पण यायचंय. कारण मागण्याचा अधिकार त्यालाच असतो जो काहीतरी सेवा करतो. आणि देवाचा नियम पाठ आहे सगळ्यांना, आधी घेशी तेव्हा त्याला अगोदर काहीतरी द्यावं लागतं. तपे विन दैवत दिदल्या विना प्राप्त, माऊली बोलतात हरिपाठामध्ये. दिल्याशिवाय मिळत. मग तुम्ही काय दिलं इथं, काही जरी दिलं नाही तरी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला ना, देवासाठी दिला का नाही. मग तुम्ही काहीतरी दिलंय म्हणून तुम्हाला मिळणार आहे. काय झालं म्हणे, मला दृष्टांत आठवला. सर्वांगाचे कान करा, कीर्तन सुरू झाले. राजा भोज, त्याच्या दरबारी तुलसीदास होते. तुलसीदास महाराज एक दिवस रस्त्याने जात असताना, वैशाखाचं ऊन आहे, सूर्य आग ओकतोय, आणि ती रस्त्याने जात असताना समोरून एक बिना चपलाचा, एक 80-85 वर्षाचा वृद्धापकाळाने वाकलेला मनुष्य, गृहस्थ, ज्या पायाला चटके बसतायत. प्रत्येक पावलाला त्याला मरण प्राय वेदना होत आहेत. खाली माती तापलेली आहे, रस्ता तापलेला आहे. आणि तो समोरून आला. तुलसीदास म्हणाले, बाबा तुमच्या पाय चपला नाही. मग परिस्थितीच नाही. तुलसीदासा, काय जास्त वेळ बोलत उभा राहिला तर मला इथं नाचावं लागतंय, कारण पाय टेकवता येत नाही. मी येतो आता. तुलसीदासांना म्हणे त्याची दया आली. तुलसीदासांनी काय केलं, आपल्या पायातली चप्पल त्या माणसाला देऊन टाकली. त्याला आनंद झाला, तो उड्या मारीत निघून गेला. आता त्या माणसाला तरी कायम उन्हात चालायची सवय होती. हे राज दरबाराचे कवी आहेत तुलसीदास, ते कधी त्यांना ऊन माहित नाही. इतके चटके पायाला बसायला लागले. म्हणत होते, देवा माझ्या मनात परोपकार आला आणि ती भावना तू माझ्या मनात जागृत केली. परोपकार करण्यासाठी ईश्वराची कृपा व्हावी लागते. देवा तुझ्या कृपेने हा सकारात्मक विचार मला सुचला. माझ्या पायातली चप्पल उन्हात अनात पाय पळत असणाऱ्या त्या गृहस्थाला मी दिले. माझे पाय पळताय असा मनात विचार आल्याबरोबर एक माहूत होता. तो हत्तीला स्नान घालण्यासाठी नदीवरून परत येत होता. त्यानं पाहिलं, राजकवी आहे तुलसीदास, ओळखत होता, ओळख होती.
अरे महाराजजी आपण पाया चपला नाही पाय पायी. नाही काय नाही, चाललं होतो राजवाड्याकडं, एक माणूस भेटला, त्याला चपला दिल्या. मला कुठं सहन होत आहे. काळजी नका करू म्हणे. त्या माहुताने काय केलं, तो हत्ती खाली बसवला आणि त्या राजाच्या अंबारीमध्ये तुलसीदासांना बसवलं. लक्ष दे बरं का, आपला विषय काय चालला. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, दिल्याशिवाय मिळत नसतं. मला सांगा, पेरलत नाही तर उगल कसं काय. बरं ठीक आहे, गहू पेरल्यावर बाजरी येते काय. दुसऱ्याच्या रस्त्यात काटे पेरले तर आपल्या रस्त्यात फुलं येतील काय. नाही ना. जैसी करणी वैसी भरणी. ऐका, इतका आनंद झाला. पण नेमकं काय झालं त्या दिवशी, भोज राजाला उन्हा तान्हामध्ये आपली प्रजा कसं आयुष्य जगते म्हणून काय फेरफटका मारायचा मूड झाला. अब्दागिरी धरली एका सेवकाने, भालदार चोपदार आहेत. आला, त्यानं पाहिलं हत्ती आपलाय, माहूत आपलाय, अंबारी सुद्धा आपली आहे. हत्तीवर बसलं कोण. जळफळाट झाला. कारण हल्ली जागेसाठी काय काय होतं हे काय सांगायची गरज नाही, नव्यानं सांगायची गरज. माझ्या जागेवर जळफळाट झाला. पण हत्ती जवळ आल्यावर थोडा 50% राग शांत झाला. मला ठीक आहे, चला माझ्या अंबारीमध्ये बसला तो कोणीतरी अधिकारी पुरुष बसला, राजकवी तुलसीदास. त्या माहुताला तुलसीदासाने, अरे बाबा राजा आला, खाली खाली उतरव. हत्तीला खाली बसवलं. अंबारीतनं तुलसीदास महाराज खाली उतरले. राजानं उपहासाने म्हटलं, काय तुलसीदास, आज अंबारीपर्यंत मजल गेली तुमची. तो म्हणला, हो ना, माफी मागून बोलतो. हे धर्मसत्तेवाले जे साधू संत असतात ते कधी राजगादी उलथून टाकतील त्याचा भरोसा. लक्षात ठेवा, आज तुमची अंबारीपर्यंत मजल गेली. काय मनात काय. तुलसीदासाने जे उत्तर दिलं ते महत्वाचं आहे. दिदल्या विना प्राप्त. म्हणे राजेसाहेब, तुम्हाला मुजरा काय करतो. माझ्या अंबारीत बसला, जरा विचार करायचा होता. तू ज्ञानी आहेस, कवी आहेस म्हणून सोडतो तुला, दुसरा असता कापून टाकला असता. माझ्या अंबारीपर्यंत मजल गेली म्हणजे काय. राजाच्या राजगादीवर अंबारीत कोणी बसतं काय, सिंहासनावर जाऊन बसशील. नाही राजा, ऐकून तर घे. काय ईश्वराने माझ्यावर कृपा केली, तुझ्यावरच हातानात कृपा कशी केली. म्हणे मी काय केलं, पायी पायी जात असताना एक बिना चपलेचा माणूस उन्हातानात पाय पोळत असताना जात असताना मी पाहिला. माझ्या पायात मी चप्पल त्याला दिली आणि ती चप्पल दान केल्यामुळं, ती चप्पल तर काही चांगली नव्हती, एका चपलीचा तर अंगठा पण तुटलेला होता. श्लोक आहे त्याच्यावर, पण श्लोकापेक्षा मराठीत सांगितलेलं लवकर कळतं. अंगठा तुटलेली, कर्ण विवर्जित, कर्ण अंगठा तुटलेली ती चप्पल, कान तुटलेली ती चप्पल मी त्या पाय पोळणाऱ्या एका वृद्ध माणसाला दान दिल्यामुळं देवाने मला हत्तीच्या अंबारीमध्ये बसवलंय. दृष्टांत संपलाय, दृष्टांत संपला. म्हणून तुलसी कर पर कर करे, ध्यान से सुनिए, किती गोड आहे पहा हे. तुलसी कर पर कर करे, करतल कर ना करे, जिस दिन करतल कर करे, उस दिन मरण बले. हात पसरी जिने धीक त्याचे, विठ्ठल म्हणून मुद्दा तिथंच येतो. तुम्ही काहीतरी दिलंय 7 दिवस म्हणून तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे. तुम्ही म्हणाल महाराज मागायचं आज का ठरवायचं, कारण उद्या कृष्ण परमात्मा येणार आहे देण्यासाठी, आणि एकाएकी देव समोर येऊन उभा राहिला तर मागण्याची अक्कल पाहिजे ना. माफी मागून बोलतो, समोर देव आला, माग तुला काय मागायचं, हा पाहतच राहिला. कारण त्याचं रूप गोड, त्याचं बघणं गोड, त्याचं वागणं गोड, त्याचं पाहणं गोड, त्याचं सगळं लय भारी येतो. आणि त्याच्याकडं एकदा पाहिलं का दुसरं काही पाहूशीच वाटत नाही, नुसतं पाहतच राहावं. हा कृष्णा काय गाई, जाय दूध काढ. ते चरवी घेऊन चाललं होतं आणि राधाबाई चालली होती. राधा त्याच्याकडं पाहती आणि हा राधाकडं पाहतो. राधेसी पाहुणे भुलले हरी, आणि बैल धोती नंदा घरी.
कुठं गेला हा? गाई खाली नाही बसला, बैला खाली बसला. हा इतका ताकदवान आहे. अहो पाहता काय माझ्याकडं, बैलाने सुद्धा चरबी भरून दूध दिलं हो. कळतंय तुम्हाला? म्हणून हा इतका भुलवतो. म्हणून कुणाला काय अर्थ लावायचा तो लावा. सो आय डोंट नो. मला एकच कळतं, कानडाव विठ्ठलू कर नाटक कर्नाटक ते सोडून द्या. मी अर्थ लावलाय. 1 नंबरचा नाटक करणारा कोण असेल तर तो उद्या येतोय. कृष्ण विठ्ठल. म्हणून उद्या मागायचंय तुम्हाला. मागण्यासाठी बुद्धी पाहिजे, मागण्यासाठी माफी मागून बोलतो लायकी पाहिजे, आणि मिळालेलं सांभाळण्याची अक्कल सुद्धा पाहिजे. नाही तर मिळणं म्हणजे योग आहे आणि सांभाळणं म्हणजे क्षेम आहे. लोकांना मिळतं पण सांभाळता येत नाही, मिळतं पण सांभाळता येत नाही. जाऊ द्या, आता दृष्टांत खूप आहे. पण मला पहिल्यांदा तुम्हाला समचरण दृष्टी सांगायची. चला नामदेव महाराजांकडे जाऊ आपण. प्रेम भंडारी नामदेव महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचं ना आपल्याला. वेळ कमी आहे, लक्ष द्या. मी तुमचा 1 सेकंद वाया जाऊ देणार नाही. आणि मी शेवटच्या 5-7 मिनिटात फार महत्वाचे मुद्दे तुम्हाला मांडणार आहे. चालेल ना? आणि लक्षात नाही राहिलं तर मला आठवण करून द्यायची. जबाबदारी तुमची. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही विसरले वाटतं. हा, कसं काय विसरता तुम्ही? विठ्ठल विठ्ठल तर कोणी म्हणतच नाही. हा, काय प्रॉब्लेम आहे का? भांडणं झाले कोणाशी? हा, सगळे म्हणायचे. एक म्हातारी म्हणतच नव्हती. म्हणलं अल्ला विठ्ठल विठ्ठल ती लाजायची. म्हणलं आजी का म्हणत नाही विठ्ठल विठ्ठल? ती म्हणली आमच्या पप्पाचं नाव विठ्ठल आहे म्हणून घे. अगं ते जाऊ दे, इकडे देवाचं नाव घ्यायचं ना. देवाचं नाव घ्यायला लाज कसली बाळगायची? विठ्ठल विठ्ठल. जप करू नका, तप करू नका, यज्ञ करू नका, याग करू नका. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. हो कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. हो तेरे नारायण दिल बेटी. जय हो तेरे नारायण दिल बेटी. हो तेरे नारायण दिल बेटी. हो तेरे नारायण दिल बेटी. कलियुगा माझी करावे क्या बात है, बहुत बढ़िया. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. करावे कीर्तन. करावे कीर्तन. तेरे नारायण दिल बेटी. तेरे नारायण दिल बेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन. तेरे नारायण दिल बेटी. हो तेरे नारायण दिल बेटी. दिल बेटी. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल याला झालंय काय सारखं टाळ्या वाजवा. तुमचं भलं आहे त्याच्यात. कलियुगा माझी करावे कीर्तन. तुम्ही म्हणाल करावे कीर्तन, ते फेटा बांधा, कंबर बांधा, आम्हाला नाही जमणार. करावे म्हणजे काय? कोणतं कीर्तन? विठ्ठल विठ्ठल. करा, कष्ट करा, आज उद्या मिळणार आहे. ऐका, नामदेव महाराज सारखं पांडुरंगाला म्हणायचे, पांडुरंगा काय 28 युग उभायस, पायाला कळ लागत नाही का?
हातांना कळ लागत नाही का? युगे 28 विटेवरी उभा वामांगे रकुमाई दिश दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी भवे बस 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 आरती नाही करायची एवढंच म्हणायचं. आरती नाही करायची. युगे 28 विटेवरी उभा उभा आहे कळ नाही लागत. देव म्हणला हे कोणाला सांगायचं. हे खरंच आहे हो. प्रेम भंडारी उगीच नाही म्हणलं नामदेव महाराजांना. कधी जरी पंढरपूरच्या वारीला तुम्ही गेले तर विचारता का देवाला हा कस काय? त्याला नाही विचारत. पायाला फोड आले मला गाडीतच बसून घेतलं नाही गुडघ्याची गादी सरकली लय त्रास झाला. आपलं आपण सांगतो. कधी त्याची विचारपूस करता का तुम्ही? नाही करत. म्हणून एवढी कृपा आपल्यावर नाहीये. कधीतरी प्रेमाने विचारलं पाहिजे. पांडुरंगा काय नाम्या एक काम करायचं का देवा? काय? एक हप्ताभर ना मी तुझ्या जागेवर उभा राहतो तू माझ्या जागेवर रोज काम कर. पहा बरं का हा संवाद चाललाय पहाटे 2ला कोणीच नसताना. बोलतात का ते? नक्कीच बोलतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हे संवाद चाललाय. अरे नाम्या ज्याचं काम त्यानेच केलं पाहिजे रे. तुला वाटतं माझं लय सोपं मला वाटतं तुझं लय सोपं. हां काहींना वाटतं कीर्तन फार सोपं असतं. फेटा बांधायचा कंबर बांधायचं आणि गप्पा मारायच्या. उभे राहा म्हणजे कळल. अवघड आहे हे पखवात. त्याला काय बसून पहा म्हणजे कळेल. गायला काय लागतं 7 दिवस गाऊन पहा म्हणजे कळेल. म्हणून एक गुजरातीत म्हण आहे मला येते का नाही माहित नाही. जेनो काम वनेच करो जाय बीजा करो सो गोता खाय. ज्याचं काम त्यानेच केलं पाहिजे. बीजा करे सो गोता खाय. गाढव सारखं म्हणायचं कुत्र्याला ए कुत्र्या. मालक आला का उठतो चोर आला का झोपतो. पण ते कुत्र उरफाट्या डोक्याचं होतं. परदेशातला होता तो. टॉमी होता टॉमी. गावठी कुत्र भारी राहतं बरं का. ते दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खातं पण संध्याकाळी मालकाच्या दारात येऊन राखण करत. म्हणून लोकांना लय पुढारले ते झावरळ आणते ते चपट्या तोंडाचं. ते इतकं उरफाट्या डोक्याचं आहे ते. मालक आलं का उठलं तर चोर आलं का झोपत. ए कुत्र्या म्हणे अरे रोज भाकरी घालीत होतो उठत जाय. हा चोर आले चोर. ते कुत्र म्हणलं मरो जाऊ शिळ्या भाकरी घालीतो सारख्या. आखं का त्याचं साफ करून जाईना. काय कुत्र आहे बा. गाढव म्हणलं तू नहीं उठेगा तो भी चलेगा मैंने मालिक का नमक खाया है. गाढव म्हणलं मी पण मालकाचं खाल्लं ना आता मी मालकाला जागा करणार. कुत्र म्हणलं तूच बोंबल. कुत्र्याने बुकायचं नाही झोपून घेतलं. चोर आल्यावर चोर गेले आणि तिजोरी खोलीत होते. तेवढ्यात गाढवानं बॉम्बलायला सुरुवात केली. गाढवाचं बोंबलणं म्हणजे साधं नाही. अख्खी गल्ली जागी झाली. मालक जागा झाला. चोर गेले पळून. कुलूपच खोलीत होते तिजोरीचं गेले पळून. सगळं झाल्यावर मालक म्हणला रात्री मी एक तर उशिरा झोपलो आणि ह्या मेल्याने माझी झोप मोडली म्हणून भला मोठा दांडा घेतला. कळतंय तुम्हाला? ते कोणासाठी बोंबलत होतं? मालकासाठी चोरी होऊ नये म्हणून. दांडा घेतला ना असं गाढव हाणलं धरून. कुत्र म्हणलं मग कस काय? ते म्हणलं खरंच आहे रे. जेनो काम वने करो जाय बीजा खरो सो गोता खाय ना विठ्ठल. हट्टीला पेटला. पांडुरंगा तू मेरे काम पे मैं तेरे काम पे तू अपने काम पे तो मैं अपने धाम पे. एक उत्तर प्रदेशचा लेखक आहे. तो गीतेवरती टीका लिहिताना फार गोड लिहितो. मी तुझं काम करतो तू काही केल्याने नामदेव महाराज ऐके ना. पण भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाचा अवतार आहे. भक्त आमच्या स्वामी चरित्रातली ओवी आहे. दिसतंय का? हां या स्वामी चरित्राचा कीर्तनकार आहे मी. रेकॉर्ड झालं माझं जी टॉकीजवर. स्वामी चरित्र कथा 5 वेळेला रिपीट केली. 5 वेळेला. आजपर्यंत कोणाचीच नाही. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती आणि दृढतर चरणी दयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ
नास्तिकाम प्रति तात्काळ योग्य शासन करिता ती. आला विषय, भजन करायचं थोडं. टाळी वाजवल का वर हात करून? हा सुरू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 हात वर हात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे दत्त दत्त बोल रे ब्रह्मानंदी डोल रे. हे स्वामी स्वामी बोल रे ब्रह्मानंदी डोल रे. हे कामधेनो कल्पतरू स्वामी माझे दत्त गुरु. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला बोला भजन भजन. हे श्रीपाद वल्लभ दिगंबरा शरणालो रे दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो. चित्ती नाही आज त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. ऐकलं? पण नाम्या, मी विटेवर उभा राहतो, कोणाशी बोलतो काय नाही. कुणी आलं, पापी येऊ दे पुण्यवान येऊ दे, मी पायापासून दूर लोटतो काय नाही. आता ठीक आहे, तुझा अट्टहास आहे बाबा, तू ऐकायलाच तयार नाही. 7 दिवस ना पायबर का वैतागशील? नाही रे, काय मजा असते म्हणलं विटेवर, काय मजा येतोय, कळल म्हणे. थांब आता थोड्या वेळा 2 मिनिटात कळत. मग ठीक आहे, पांडुरंग झाला नामदेव, नामदेव झाला पांडुरंग, बदललं सगळं. हारायला विटेवर उभा आणि नामदेवाच्या रूपामध्ये पांडुरंग त्याचा दरबार झाडू लागला. पहाड झाली, पुजाऱ्याला वेळ झाली होती म्हणून त्याने त्या दिवशी नेमकं गरम पाणी आंघोळीला आणलं नव्हतं. पुढचं कळला कार्यक्रम. कोण पाहतं मूर्तीला, काय बोलणारा थोडी येतो. बडा 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 वतलं, हे हिवलं ना. त्या पुजाऱ्याला म्हणणार हा ऐ लय गा रे, पण तो कोपऱ्यातला खरावांना बोलायचं नाही. तू म्हणला का मी काय बोलतो, काय काय ठरलं आपलं, बोलायचं नाही. तसं बस झालं, सगळा शृंगार झाला, गंधविंद लावला, हे बुकवेल होतं पाठपासून. पुजाऱ्यानं फक्त पेड्याचा नैवेद्य असा केला, लगेच मागं घेतला. हा असं करणार, तो कोपऱ्यातला म्हणला मी करतो का असं, गोप गप उभं राहायचं. हा म्हणला व्याकरच असतं. म्हणला कळल तुला, अजून आताशी पाठ झाली. समचरण, आपल्याला पहिल्या प्रमाणाकडे जायचं, लक्ष द्या, पहिल्या चरणाकडे जायचं. एक श्रीमंताला कोपरीच्या खिशातला लाखाचा बंडल काढला आणि पांडुरंगाला म्हणतो, ये बाय, पुढच्या वर्षी जर असाच नफा झाला तर 1 लाख रुपये तुला पुढच्या वर्षी देईल. नुसते दाखवायला आणले होते. पण त्या घाई गडबडीत काय झालं, तो 1 लाखाचा बंडल त्याच्या कोपरीच्या खिशात न जाता नेमका याच्या पायावर पडला. कोणाच्या? याला कळलं याचा पडलाय बा, हा पुढच्या वर्षी देणार आहे. हा म्हणला अय तू पैसे, पण कोपऱ्यातला मला बोलायचं. ते गेलं गर्दीत निघून. ते 1 लाख पडले ना, आणि त्या श्रीमंताचे 1 लाख बंडल पांडुरंगाच्या पायावर. पांडुरंग कुठे? खाली आहे ना, चेंज झालं ना. नामदेव आणि नामदेव झाला पांडुरंग. गरीब आला आणि तो गरीब रडत होता. म्हणला देवा, इतकी रे कशी दरिद्री, गोड गोड बायको माझी नक्षत्रासारखी दिसायला सुंदर, डोक्याच्या खाली केस तिचे लांब सडक, पण इतके गरीब आहे आम्ही. लांब सडक केस रे तिचे डोक्याचे, कमरेच्या खाली
डोक्याला लावायला केसाला तेल नाही रे देवा. आणि जी बंगल्यात माझी बायको कामाला जाती त्या बंगल्याच्या मालकीनीकडे 7 तेलाच्या बाटल्या आहे देवा, पण तिच्या डोक्याला केसच नाही देवा, पटांग नाही. असंच आहे. परिपूर्ण कोणी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे का सुखी कोण? देवा आम्ही इतके गरीब, डोक्याला लावायला तिला तेल नाही, आणि जिच्याकडे तेल आहे पण तिला केसच नाही. हा, इकडं हिच्याकडं केसाचं पुण्य आहे, तिकडं तेलाचं पुण्य, पण केसाचं नाही. कळतंय काय? कमतरता आहे. परिपूर्ण कोणी नाही. आणि हे देवाच्या बापाला चुकत नाही. तिथं आपल्या पप्पा मम्मीचा हिशोबच लागत नाही. जे आहे ते स्वीकारा. हिंदीत एक सुभाषित है, जो प्राप्त है वही पर्याप्त है. विठ्ठल तो गरीब असं म्हणत असताना त्यानं पायाजवळ देवा, जगामध्ये एकच देव असा आहे ज्याच्या पायावर डोकं टेकून दर्शन करता येतं, ते म्हणजे पंढरपूर. बालाजीला जा बरं, इतका लांब आहे तो बालाजी, जवळ पण येऊ देत नाही. ज्यानं पैशाचे बंडल दिले त्याला जवळ येऊन देतो तो. कोण? मी काय भेद नाही करीत. म्हणून ज्यांना मुंबईच्या डॉक्टरकडे जायला पैसे नाही ना, त्याने गावातला सरकारी डॉक्टर पाहावा. म्हणून जे पैशावाले त्यांचा डॉक्टर तिरुपती बालाजी आहे, आणि जे गरीब आहे ना त्या गरिबांचा डॉक्टर आमचा पंढरपूरचा पांडुरंग आहे. विठ्ठल लक्ष द्या. असं बोलता बोलता पाया पडता पडता रडता रडता तो 1 लाखाचा बंडल कोणला सापडला? त्या लांब केसावालीच्या नवऱ्याला. नाही का तिच्याकडे तेल नव्हतं पा. पांडुरंगाची कृपा झाली, यानं कोपरीत घातला आणि हे घेऊन निघणार. तेवढ्यात यानं पाहिलं होतं कोणाचा पडला, कोणी चालवला. हा म्हणला, अय तुझा नाहीये, पण कोपऱ्यातला खरा होता, बोलायचं नाही. हा म्हणला, इतका बेकार वागतो तू, आज मला कळालं. इतकं भंकास राजकारण करतो, खोटं नाट, आज मला कळालं. कोण म्हणलं? चेंज झालं ना, नामदेव महाराज. नंतर झालं काय? श्रीमंताचे पैसे गरीबाला गेले, बरोबर. पण 3ऱ्या नंबरला एक श्रीमंत गरीब, आणि त्यांच्या माग एक मुंबईच्या समुद्रामध्ये मासे पकडणारा एक वारकरी कोळी आला होता. ती अशी लुंगी लावलेली, अशी ती टोपी, कानात बाळ्या. आम्ही आव कोली नोली मुंबईच्या किनारी. नको नको नको, म्हणजे कळलं पाहिजे ना कोळी काय असतात. एक वीर आई तो डोंगरावरी, नजर आहे तुझी कोळ्यावरी. आम्ही ते कोळी असताना ना, आमच्या पुढं होते ते, आम्ही हे म्हणलं, त्यांना लय आनंद झाला, ते नाचायला लागले. ऐका, तो कोळी म्हणत होता, पांडुरंगा 25,000 माकडं होते, सासूरवाडीकडच्यांनी 10,000 दिले, 35,000ची बोट घेतलीये आणि उद्या समुद्रात न्यायची मासे पकडायला. देवा पांडुरंगा, काय त्या बाय गळ्यात माळे, मासे इकितो पण खात नाही रे, काय करू, उपजत आमचा व्यवसाय. बरेचसे वारकरी असे आहेत बरं का. सजन कसाही होता, विकलं त्याने पण खाल्लं कधी. हां, फक्त बाटायचं नाही. एक सांगू का तुम्हाला, हे बाह्य अंगाला नका सोडू, काय त्याचं नाही, आतलं चांगलं पाहिजे. अंगण कसं असू द्या, शुद्ध ज्याचा भाव झाला, तुरी नाही देव त्याला. अरे बोल. तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला. देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दूर नाही देव तयाला. तुका म्हणे चित्त येऊन गोपाळ राहते ते, येऊन गोपाळ राहते ते, येऊन गोपाळ राहते ते, येऊन गोपाळ राहते. हो तुका म्हणे चित्त
पांडुरंगा, समुद्रात नाव न्यावी लागते. जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत मुलं बायको आई बाप वाट पाहता रे चातकासारखे. पाणी येते, अग्नी वायू पाणी, माणसाची ताकद तिथं चालत नाही, अफाट शक्ती येते. पांडुरंगा, नावेत पाणी घुसू देऊ नको आणि नाव बुडून माझं बरं वाईट होऊ देऊ नको. उद्या बोहणी आहे, आशीर्वाद घ्यायला आलो रे देवा, कोणतीच वारी चुकू दिली नाही. असा तो कोळी म्हणत असताना त्या श्रीमंताला आठवलं, अरे मा बंडल पडला तिडं. कळलं का तुम्हाला? ते कोपरीवालं ते वापस आलं आणि ज्याने बंडल नेला होता ते उड्या मारीत गळी पळून गेलं. पांडुरंगाची कृपा, पांडुरंग गेलं नाही. आणि त्या श्रीमंताने डायरेक्ट पोलीस आणले आणि तो कोळी पाया पडत होता. म्हणला हाच होता माग, यानेच घेतले. पण जो विटेवर उभा होता ना, कोण होता तो बोला, लक्षात आहे ना? हा, नामदेव महाराज. पांडुरंग खाली बसलाय नामदेवाच्या रूपात. आता नामदेवाने सगळं पाहिलं होतं. श्रीमंताचे गरिबाने नेले आणि पकडलं कोणला? कोळ्याला. त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. देवा, मी नाही घेतले पैसे, न्याय नाही तुझ्याकडे. पांडुरंग नाही येणार पंढरपूरला परत. ओढीत नेलं त्याला. आता यानं पाहिलं होतं, याच्या डोळ्यात पाणी आलं. कोणाच्या? ते म्हणलं अय तो चोर नाही, पण कोपऱ्यातला म्हणला बोलायचं नाही. एकच दिवस झाला होता फक्त, एकच. हा म्हणला उठ पाहिला, मला नकोच हे लच्छाने. नाही म्हणे 7 दिवस थांब ना, अजून सप्ताह होऊ दे. त्या सप्त्याला काडी लाव म्हणला. उठ पाहिला, उठ. नकोच, मला नकोच, तू उठ. नाम्या थांब ना. अरे पहिलाच दिवस आहे, अजून लय अनुभव यायचा आहे. असा खोटा? श्रीमंताचे पैसे त्या गरिबाने नेले आणि कारण नसताना त्या कोळ्याला पकडलं. नाम्या ऐक ना. नाही, मला नाही पाहिजे, उठ पहिला. नाईलाज झाला. 7 दिवसाचा करार होता, सोडला. परत नामदेव झाला नामदेव, पांडुरंग झाले पांडुरंग. नाम्या म्हणला शेवटचं दर्शन पांडुरंगा. इतका खोटा वागतो आज कळलं मला. लहानपणी गोकुळात खोटं बोलत होता ठीक आहे, पण खरी म्हण आहे म्हाताऱ्यांची, जी त्याची खोड. तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार. जात एवढा मोठा झालास तरी अजून खोटाच. असला कसलं राजकारण? याला देव म्हणता काय? पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं. नाम्या नको ना रे जाऊ, तुमच्याशिवाय कोण रे विचारतं आम्हाला. नाम्या, अहम भक्त पराधीन देवाईची राज चरणीची माती, 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 देवाईची राज चरणीची माती. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे 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 मागे.
पहिल्या चरणाकडे जायचं. लक्ष आहे ना सगळ्यांचं? तुम्ही परत विसरले का? तुम्हाला झालंय काय? विठ्ठल 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 म्हणा 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 विठ्ठल 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 विठ्ठल. उद्या पगार पाहिजे ना, मग करा ना, कष्ट करा. त्याच्यासाठीच चाललंय हे, लक्ष द्या. देव इच्छी रोज चरणीची माती धावत चालती मागे मागे. तयांच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. हे टाइमपाससाठी नाही चाललं, तुम्ही ऐकताय ना? जळतील राशी पातकांच्या. पळत पळत गेला पांडुरंग त्याला अडवायला. कोणला? अरे तुमच्याशिवाय कोण रे विचारतं नामे आम्हाला? अरे तुमच्यामुळं ओळखता रे लोक आम्हाला. नको ना जाऊ नाम्या. पण देवा असं रे कसं खोटं वागणं तुझं? श्रीमंताचे पैसे गरीबाने नेले आणि बिचारा त्या कोळी त्याला पकडल्या गेलं. काय गोड बोलतोय पांडुरंग. नामे ऐक, श्रीमंताचे पैसे गरीबाला गेले तर काय कमी जास्त झालं काय? म्हणले नाही, ठीक आहे ठीक आहे मानलं, चल. 1 लाख रुपये श्रीमंताचे गरीबाला गेले, लेवल झाली. वाटलं पाहिजे, दिलं पाहिजे, हे ठीक आहे. पण मग चोर सोडून संन्याशाला शिक्षा का? ही म्हण इथली बरं का. पैसे कोणी नेले? गरीबाने. पकडलो कोणाला? त्या कोळ्याला, ज्याला दुसऱ्या दिवशी नाव न्यायचे. आणि तो पाया पडून म्हणत होता, देवा नावेत पाणी घुसू देऊ नको, नाही तर डुबून मरल. माझे बायका पोरं लहान लहान पोरं आहेत रे, बायको सुंदर आहे रे, आई वडील म्हातारे झालेत रे देवा, माझ्यावर जबाबदारी आहे देवा. आणि त्याला पकडून नेलं. ते वरडून म्हणत होते, देवा खोट्यापण आहे, हा तुझा न्याय का? आता नाही येणार पंढरपूरला. नेलं त्याला कैदीत टाकलं. पांडुरंग म्हणला, याला नियोजन म्हणतात. असलं कसलं नियोजन? आग लागो तुझ्या नियोजनाला. अरे ऐक ना बाबा, नामे ऐक ना, मी बोलत नाही रे, पण माझ्या प्रत्येक कृतीतून माझ्या भक्ताचं वारकऱ्याचं फक्त कल्याणच असतं रे. फक्त समजणारा पाहिजे, समजणारा पाहिजे. नाही कसं काय? म्हणे अरे काल माझा सासरा आला होता. कोण म्हणतो? पांडुरंग. कोणाला? लक्षात आहे ना, नामदेवाला. याचा सासरा कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? आता ऐका. जय जय आजी जगरक्षका, अध्याय पहिला. जय जय आजी जगरक्षका, जय जय आजी भक्त पालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु. आता हे वर्णन कोणाचं आहे तुम्ही